मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. राष्ट्र संस्कृती अभियान सुनील ज्योतिष सेवेमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ आम्ही करतो आहे. गणपती अगदी येऊन ठेपलेले आहेत. गणपतीविषयी काही निर्णय, मुहूर्त निर्णय, शौच अशौच निर्णय यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. सर्वात प्रथम येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा चतुर्थीला आगमन करतो किंवा प्रतिष्ठा आपण करतो. वैयक्तिक चतुर्थीला प्रतिष्ठा करून पूजन हेच उल्लेख याचा शास्त्रामध्ये केलेला आहे. नंतर काही वर्षात, काही शेकडो वर्षामध्ये प्रथा 4 दिवसाचा गणपती, 1.5 दिवसाचा गणपती, 5 दिवसाचा गणपती, 7 दिवसाचा गणपती, 10 दिवसाचा अनंताची पूजा करून कोणी विसर्जन करतं. याला भेद नाही आहे, परंतु मूळचं पूजन हे चतुर्थीचं आहे, प्रतिष्ठा आणि चतुर्थी. त्यामुळं चतुर्थीच्या कालावधीमध्ये सूर्याने पाहिलेली चतुर्थीच्या कालावधीमध्ये तो दिन चतुर्थी असेल तर सूर्यास्ताप्रमाणे अगदी उशिरा मंडळ वगैरे, नाहीतर माध्यान्ह काळापर्यंत गणपती स्थापना करावी. मुहूर्ताचं बंधन नाही, म्हणजे शुभ अशुभ असा स्वरूपातलं काही नाही आहे. राहू काळाचा त्याचा कुठेही संबंध येत नाही आहे. सूर्योदयाच्या पूर्वी आपण ब्रह्ममुहूर्त खूप पवित्र मानतो. त्यामुळं माझा तुम्हाला अनुमान सांगायचं तर पहाटे 5 ते दुपारी 2 घरगुती गणपती बसवावेत नैवेद्यापर्यंत, जेणेकरून आपण आरती करून प्रसाद घेऊ शकू. आणि मंडळाच्या लोकांनी अगदी उशिरा सूर्यास्ताच्या आत बसवावेत. शक्यतो त्यांनी माध्यान्ह किंवा प्रदोष काळाच्या पूर्वीपर्यंत ते बसवावेत. त्यामुळं त्याला मुहूर्ताचं, चौघड्या मुहूर्त हे बंधन कुठेही नाही आहे. खूप अलीकडच्या वर्षामध्ये बाहेरील काही प्रांतामध्ये चौघड्या मुहूर्त वगैरे प्रमाण आलं. ते योग्य अयोग्य ह्याचा विषय नाही आहे. परंतु चतुर्थीला गणेश स्थापना असताना तुम्ही ती पंचमीला बसवता का? तुम्ही आनंद चतुर्दशीला बसवता का? तुम्ही तृतीयेला बसवता का? नाही. त्यामुळं चतुर्थी जी सांगितली त्या तिथीवरती गणपतीची स्थापना, पूजन आपण अवश्य करावं. शौच अशौच गणपती बसवण्यापूर्वी जर का तुम्हाला सोयरसूतक काही आलं तर मात्र गणपती बसवू नये. गणपती बाप्पाची मूर्ती स्थापनेच्या पूर्वी तुमचं सगोत्र भावकीमध्ये कोणी गेला असेल तर तुम्हाला 10 दिवस सोयरसूतक असतं आणि तो 11वा दिवस आला तर जानवं बदलून किंवा पूजा करून आवर्जून बसवावं. सपिंडी घरातलं कोणी गेलं असेल तर 12 दिवसाच्या दुपारपर्यंत आपल्याला ह्या कुटुंबाला सूतक असतं. मग त्याचं बंधन बघावं. गणपती बाप्पाची प्रतिष्ठा झाल्यानंतर चुकून सोयरसूतक जर का आलं तर बाहेरच्या माणसाकडनं घरात कुणालाही न शिवता 2 दाणे अक्षता वाहून गणपती बाप्पाची मूर्ती त्वरित विसर्जन करावी. गणपतीचं तिथं मांडलेलं वगैरे जे आहे ते तुमचं सोयरसूतक संपल्यानंतर तुम्ही आवरावं किंवा त्या येणाऱ्या माणसालाच ते आवरायला सांगावं. आणि गणपती बाप्पाचं जिथं स्थान आहे, जिथं मूर्ती बसवली असेल आणि घरच्या देवाची पूजा किंवा देवघर असेल त्याच्यावरती वस्त्र त्या माणसाला झाकायला हवं. त्यांनी कुणाला न शिवता ती मूर्ती पटकन उचलून पाण्यामध्ये विसर्जन करावी. आणि त्याच्यापूर्वी सोयरसूतक कंपण्याचा नियम तुम्हाला मी सांगितलेला आहे. त्या कालावधीत जर का झालं तर हे आवर्जून करावं. परत बसवता येते का? शेवटचे 4 दिवस बसवता येते का? असं होत नाही. चतुर्थीच्या काळात तुम्ही बसवू शकला नाही काही कारणामुळं तर परत तुम्हाला बसवता येत नाही. हा सर्वात मोठं विधान आहे. मुद्दामून माहितीसाठी तुम्हाला सांगितलेले गौरींचं आव्हान जे आहे, गौरीचं पूजन आणि गौरी विसर्जन, त्रैदिनात्मक गौरींचा उत्सव आपल्या महाराष्ट्रापुरता किंवा महाराष्ट्रामध्ये येतो. त्याच्यामध्ये सुद्धा तेच विधाने आव्हान स्त्रियांनी करावं. त्याच्यामध्ये मुहूर्ताचं बंधन नाही आहे. त्याच्यामध्ये अवश्य तुम्ही शुभ मुहूर्त कोष्टक पहा, परंतु ज्या दिवशी आव्हान आहे त्या दिवशी आव्हान करावं. सूर्यास्तानंतर फार उशिरापर्यंत करू नये. गौरी पूजनाला गौरीची सागर संगीत, षोडशोपचार, राजोपचार, पंचोपचार जी जमेल ती पूजन करावं. सुवासिनी दाम्पत्य भोजन असतं प्रथेप्रमाणे ते करावं कुलधर्मानुसार. आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं, महालक्ष्मीचं विसर्जन आहे. गणपती बाप्पाचा भेद लक्षात ठेवा. नवीन कुणी गणपती बाप्पा बसवणार असेल तर आपण 5 दिवस बसवणार आहोत का 7 दिवस हा आकडा लक्षात ठेवावा. गौरींबरोबरचा गणपती हा विषय वेगळा आहे. तो बऱ्याच वेळेला षष्टीला वगैरे पण संपतो. त्यामुळे तो कधी 6 दिवस येईल, कधी 7 दिवस येईल, याचं बंधन पाळावं. 5 दिवस पण येईल. तुम्ही गणपती बाप्पा कुठल्या पद्धतीत बसवत आहे हे लक्षात ठेवावं. शक्यतो गणपती बाप्पाच्या प्रथेप्रमाणे तुम्ही नवीन यावर्षी मूर्ती स्थापना पूजन करत असताल तर ती प्रथा किंवा ती परंपरा कायम ठेवावी, खंडित करू नये. काही काळापुरतं 5 वर्ष 3 वर्ष शक्यतो बसवू नये. ती परंपरा तुम्ही आहात तोपर्यंत ती पाळावी. जय गणेश, जय श्रीराम.